पंचनामे केले जातील आणि त्यांना काही सहकार्य करायचं ते सहकार्य राज्य सरकार आणि कॉर्पोरेशन मिळून त्या बाबतीमध्ये करेल। आता इथं बघितल्यानंतर इथं गणपतीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे। गणपतीच्या मागं मला इथनं पलीकडचा कोथरूडचा भाग स्थानिक नागरिकांनी दाखवला। त्यांचं म्हणणं की तिथं भराव झाला आहे, तो भराव झाल्यानंतर तिकडं पाणी न जाता पाणी इकडं दाबलं जात आहे असं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं। नागरिकांचं म्हणणं असंही होतं की मागे जास्तीचं पाणी खडकवासल्याचं सोडलं जायचं तरी देखील आमच्याकडे कधी पाणी येत नव्हतं, मात्र ह्यावेळेस पाणी आलेलं आहे अशा पद्धतीनं त्यांचं म्हणणं आहे। आता पाऊस ओसरला, पाणी ओसरल्यावर आम्ही पुन्हा जलसंपदा विभागाला, आमच्या कॉर्पोरेशनला, अधिकाऱ्यांना असं सगळ्यांनी मिळून इथली पाहणी केली जाईल आणि पलीकडच्या बाजूला खरोखरीच नदीमध्ये नदीच्या बाजूला तो भराव दाबला गेला आहे का आणि त्याच्यामुळं पाणी वहन करण्याची क्षमता ही कमी झाली आहे का त्याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्यातनं जर काही चुकीचं केलेलं असेल तर ते दुरुस्त करण्याची पण तयारी आम्ही लोकांनी स्थानिकवरती काय मदत दिली गेलेली आहे आणि आता पुन्हा एकदा पाणी वाढायला लागलेलं आहे। मी आता सांगितलं ना 15,000 क्युसेस होतं ते थोडंसं जास्तीचं वाढवा, कारण मला संध्याकाळी 6 पर्यंत जेवढं खडकवासला कमी करता येईल तेवढं करायचं आहे। आम्हाला 6 पर्यंत खडकवासला 50% आणायचं, जेणेकरून रात्रीचा पाऊस पडला तरी खडकवासल्यामध्ये पाणी साठता यावं। स्थानिकांना आता काय मदत दिली गेलेली आहे? स्थलांतर कुठे केलं काही गेलं? जण म्हणाले अलर्ट दिला, परंतु तो तिकडनं गेला, आमच्याकडे आला नाही। आता जिथं काय आता आमच्या कॉर्पोरेशनलाही कळालं, स्वतः राजेंद्र भोसले आयुक्त इथं आहेत, त्यांनी स्वतः पाहणी केली। सकाळी ते ह्या भागात आले होते, आताही ते ह्या भागात आले। आता आपण उभं येऊ का, पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळं पाणी वाढतं आहे। तर ज्या भागामध्ये सखल भाग आहे तिथं पाणी जातं आहे, तिथं पहिल्यांदा आम्ही आता इथनं पुढं अलर्ट करण्याचं काम करू। मला टी व्हीच्या वेगवेगळ्या माध्यमांना पण सांगायच्या चॅनलवाल्यांना की आम्ही तुम्हाला सांगितलं प्रशासनाने, तर तुम्ही पण ताबडतोब ते टी व्हीला दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा असं माझं तुम्हाला अरे बाबा, पंचनामे करायला सांगितले ना बघ, नुकसान मोठं झालं तुम्ही मोजले का? आता मी विचारलं, लोकांनी सांगितलं आमच्याकडे 10-15 घरं, तिकडच्या बाजूला काही घरं, आम्ही जास्तीत जास्त म्हणतोय की 85 घरं असतील, जे काही असतील ते असतील। आता जे झालंय ते मी नाकारत नाही, आणि जी दुकानं असतील ती दुकानं त्याचे पंचनामे केले जातील। बघितल्यानंतर जे काही ओलं झालं असेल, भिजलेलं असेल, त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा तो निर्णय योग्य प्रकारे आम्ही लोक घेऊ। अजित पवार हे पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की पाणी ओसरल्यानंतर पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे आणि मुळामुठा नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली का हे तपासण्यात येईल आणि काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करण्यात येतील, पंचनामे केले जातील असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। पुण्यामध्ये पूर परिस्थितीचा अजित पवारांनी आढावा घेतला आहे। हा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला।